महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तिसरे रानवारा राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न। मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथे सद्गुरू गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमानाने तिसरे रानवारा राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते। या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक दशरथ यादव कादंबरीकार यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून सौ आरती कणिरे, महिला उपपोलीस निरीक्षक मंगळवेढा, प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे, सहाय्यक कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, डॉक्टर अनिता खेबुडकर, संतोष फटे, कादंबरीकार, ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार, ज्येष्ठ कवी दत्तात्रय जमदाडे, लवकुमार मुळे, ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील, मुख्य आयोजक उत्सव मूर्ती, माणदेशी कवी डॉक्टर लक्ष्मण हेंबाडे हजर होते। उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, पांढऱ्या कागदावर काळे करणे एवढी सोपे नसते। कविता मनोबल, धीर, साहस, जिद्द, चिकाटी, हिरव्या रानाच्या पानात आणि कानात कविता जनमानसात रममाण होते। कवीच्या रचना अप्रतिम होत्या, मन बहरून गेले। डॉक्टर लक्ष्मण हेंबाडे यांच्याविषयी मनमुराद कौतुक केले असे उद्गार काढले। महाराष्ट्रातील मान्यवर कवी गौ सपाक, मुलाणी, अमीर पटेल, संतोष रायबान, विजय खाडे, रामप्रभू माने, ॲडव्होकेट पत्रकार कवयित्री जयश्री सोनवणे, गझलकारा शहा वंदना नागणे, देवेंद्र गावंडे, धनंजय माळी, संजय सोनवणे, गिरीधर इंगोले, स्वाती बंगाळे, राणी धनवे, डॉक्टर अनिल निकम, मोहिदीन मुलानी, शीतल गाजरे, हिना शेख, सुवर्णा तेली, विद्या हेंबाडे अशा अनेक कवींनी विविध प्रकारच्या रचना सादर करून कार्यक्रम रंगतदार केला। या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार पहाडी आवाजात चारोळ्या शीघ्र शाहिरी सादर करून रसिकांची मने जिंकली। कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ कथाकार शांतीनाथ मांगले यांनी विनोदी कथा सादर करून आपले मनोगत व्यक्त केले। अशा प्रकारे मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील हिरकणी पॅलेसमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी उज्ज्वला शिंदे सह तृप्ती भोईर, मंगळवेढा। आणि ही कविता की ज्यांनी मला अष्टाक्षरी कवी प्रकार शिकवलं, म्हणजे मुक्त छंदातली कविता लिहायचो, परंतु अष्टाक्षरी ज्यांनी शिकवली त्यांच्यासाठी ही कविता लिहिली। त्यात नावांचा उल्लेख आहे। विश्व अठर दारिद्र्य त्यात जलम होत्याचा, रियालिटी आहे, खरी कंडिशन आहे। विश्व अठर दारिद्र्य त्यात जलम होत्याचा, जन्म स्वातंत्र्याच्या दिनी पांग फेडन देशाचा, जन्म स्वातंत्र्याच्या दिनी पांग फेडन देशाचा, कामगार ऊस तोड बंद शिक्षण कवाड, कामगार ऊस तोड बंद शिक्षण कवाड, दिसरात दारात एक चिमणी सोबत, दिसरात दारात एक चिमणी सोबत, चिमणीने शिकवलं लख जीवनाला केलं, चिमणीनं शिकविलं लख जीवनाला केलं, आयुष्याचं घडवलं नाव मोठं कमावलं, आयुष्याचं घडवलं नाव मोठं कमावलं, प्रसिद्धीच्या साठी कधी नाही कविता लिहिली, प्रसिद्धीच्या साठी कधी नाही कविता लिहिली, उंच शिखर गाठली नाळ मातीशी जोडली, उंच शिखर गाठली नाळ मातीशी जोडली, गुरु म्हणून मानिले संतोषजी रायबान, गुरु म्हणून मानिले संतोषजी रायबान, हाती लेखन घेऊन केलं साहित्य लिखाण, हाती लेखन घेऊन केलं साहित्य लेखन,
नाव अनिल केंगार, ज्यांच्यासाठी लिहिली ते कवी नाव अनिल केंगार, दाही दिशात महान, नाव अनिल केंगार, दाही दिशात महान.